हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा जून महिन्याचा हप्ता म्हणजे 24वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता तुम्हाला सर्वांनाच लागलेली आहे. पण लाडक्या बहिणींनो, यामध्येच अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, की आम्हाला पेंडिंग लाभ मिळणार आहे का? मार्च, एप्रिल, मे आणि जून असे 4 महिन्याचे 6,000 मिळणार आहे का? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला पेंडिंग लाभ कोणत्याही स्थितीमध्ये भेटणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जून हप्ता जो आहे तो कोणत्या बहिणीला मिळणार आहे याबद्दल ही एक सविस्तर न्यूज आलेली आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, हा जो जूनचा हप्ता आहे म्हणजे 24वा हप्ता आहे, याच्याबद्दल एक आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे. कारण तारीख आलेली आहे लाडक्या बहिणींनो, ती तारीख फिक्स झालेली आहे. त्या तारखेपर्यंतच तुमच्या अकाउंटला पैसे मिळणार आहे. सोबतच मग तुम्हाला 6,000 मिळणार, 4,500 मिळणार, 3,000 मिळणार की ₹1,500 मिळणार हे सुद्धा सांगतोय. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथे सांगतोय की तुम्हाला फक्त आणि फक्त ₹1,500 दिले जाणार आहे. बाकी 6,000 पण मिळणार नाही, 4,500 पण नाही आणि 3,000 पण नाही. फक्त आणि फक्त ₹1,500 मिळणार आहे. चला तर मग लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात आणि या व्हिडिओमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर ठेवणार आहे. बघा, आजची तारीख आहे 6. तर आज जी-आर येणार का? याचं उत्तर आहे नाही. याचं उत्तर आहे नाही. आज जी-आर येणार नाही. जी-आर कधी येईल? 9, 10, 11 या तारखांमध्ये जी-आर येणार आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर याच दिवसांमध्ये पुण्यावरून पालखी निघणार आहे पंढरपूरसाठी. तर याच्या अनुषंगाने सरकार तुम्हाला जी-आर उपलब्ध करून देईल आणि त्याच्यानंतर 13, 14, 15 या तारखांमध्ये लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतात. म्हणजेच काय, तुम्हाला सरळ सांगायचं आहे की 15 तारीख पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले असेल. पण तत्पूर्वी मला सरकारला म्हणायचं आहे, जे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने जो लाडक्या बहिणींचा लाभ होता 1,500 वरून 2,100 करणार, बरोबर? हे करायला पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरंच लाडक्या बहिणींना 1,500 मिळायला पाहिजे की ते 2,100 करायला पाहिजे? तर मला तर वाटत नाही 2,100 करणार, पण तुम्हाला वाटतं का? नक्की सांगा. सोबतच माझं एवढं सरकारला म्हणणं आहे, की डायरेक्टली 2,100 करण्यापेक्षा ₹250-250 तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट करू शकता. म्हणजे येणाऱ्या महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना ₹1,750 चा लाभ देणं अपेक्षित आहे, असं मला वाटतं. तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची न्यूज लाडक्या बहिणींनो, की हा जो जूनचा हप्ता आहे कोणाला मिळणार आहे? ज्या बहिणींना ज्यांना मेचा हप्ता मिळालेला आहे, अशाच बहिणींना ज्यांना मेचा हप्ता मिळाला आहे, म्हणजे 23वा हप्ता मिळालेला आहे, त्यांना जूनचा हप्ता मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींचं डी ॲक्टिव्ह आहे, म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं आधार आधार काय आहे? ज्याला आपण बँक सीडिंग म्हणतो. बँक सीडिंग हे जर ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला लाडक्या बहिणींनो लाभ सुरू राहणार आहे. आणि तिसरा, जर तुमचं लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे, तरच तुम्हाला काय मिळणार आहे? हा जो 24वा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहे. अन्यथा तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मेचा हप्ता भेटला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं डी ॲक्टिव्ह आहे का? नक्की सांगा. तुमचं आधार जे सीडिंग आहे, बँक सीडिंग ज्याला आपण म्हणतो ते आहे का? आणि तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर लाडकी बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची जी बातमी आहे ती सुद्धा तुमच्या समोर आलेली आहे. जून महिन्याचा हप्ता या तारखेला होणार जमा, म्हणजे तारीख आलेली आहे. पण या महिलांचे ₹1,500 कायमचे बंद होणार आहे. ही एक मोठी अपडेट आहे. ती अपडेट काय ती समजून घेऊ. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेचा आगामी जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबतची उत्सुकता आता संपली असून लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिलांना मोठा फटका बसणार आहे. लाडक्या बहिणींनो, बघा, मेचा हप्ता भेटलाय, जूनचाही हप्ता भेटेल. पण यामध्ये असंख्य लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत. मग कधी होणार जमा हा जूनचा हप्ता? पेंडिंग लाभ भेटणार का? पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. गेल्या 2 वर्षापासून कोणत्याच बहिणींना पेंडिंग लाभ भेटलेला नाहीये. काही युट्यूबर सांगत आहे, पेंडिंग लाभ भेटतो, पेंडिंग लाभ भेटतो. पेंडिंग लाभ भेटत नाही. फक्त मी थंबनेल असं बनवलं आणि त्याच्या समोर प्रश्नचिन्ह ठेवलेलं आहे, की पेंडिंग लाभ मिळणार का? बरोबर? म्हणजे ते क्वेशन मार्क आहे. तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा रखडलेला हप्ता 12 ते 15 जुलैपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. 12 ते 15 सरळ सांगितलं मी तुम्हाला. 13, 14, 15 या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. या टप्प्यातील राज्यातील सुमारे 1,69,00,000 महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी ₹1,500 जमा होणार आहे. यांचं डी ॲक्टिव्ह असेल त्यांनाच, बाकीच्या बहिणींना नाही. त्यामुळे कोट्यवधी महिलांना दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेच निधी वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे. पण 80 लाख महिलांना लाभ मिळणार नाही. 80 लाख बहिणी अपात्र होणार आहे. सरकारने एकच मला असं म्हणायचं आहे, की जी ई-के-वाय-सी प्रक्रिया त्यांनी चालू केलेली होती, ही पुन्हा नव्याने सुरू करावी. कारण असंख्य लाडक्या बहिणी अशा आहे, की त्यांनी विथआऊट ई-के-वाय-सी करता त्या अपात्र ठरलेल्या आहेत.
भलेही काही बहिणींनी ई-के-वाय-सी केली नंतर अपात्र ठरल्या. त्यानंतरच तुम्ही जर बघितलं असेल काही बहिणी अशा आहेत, की त्यांची ई-के-वाय-सी चुकली. काही बहिणींना डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शनच आलं नाही. त्याच्यामुळे सुद्धा हे झालं. म्हणून सरकारने नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, जे की सरकार दरवर्षी जून महिन्यामध्ये करत होती आणि जुलै सुद्धा आलेला आहे. ती अजून प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. कोणताही युट्यूबर सांगत असेल, की प्रक्रिया सुरू झाली, तर प्रक्रिया सुरू झालेली नाही लाडक्या बहिणींनो. एकीकडे कोट्यावधी महिलांना पैसे मिळणार असतात, दुसरीकडे तब्बल 80 लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही के-वाय-सी प्रक्रियेनंतर महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आंतर यांनी नुकतेच विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले, की ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नाही किंवा त्यांचे अर्ज निकषात बसले नाही, त्यांना त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी नाही केली आहे किंवा जे निकषात बसले नाही किंवा त्यांची थोडीशी ई-के-वाय-सी प्रक्रिया चुकली आहे, त्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. लाभ बंद करण्याचे मुख्य कारणे अनेक महिलांनी अद्यापही आपल्या बँक खात्याची आणि अर्जाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मी हे तुम्हाला वारंवार सांगत होतो जेव्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होती, की तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया करा. पण अनेक लाडक्या बहिणींना असं वाटलं, की बाबा नाही सरकार आपल्याला फसवणार, हे करणार, ते करणार. पण म्हणून त्यांनी केली नाही. म्हणून तुमचा लाभ बंद झालाय. छाननी दरम्यान अनेक महिलांनी योजनेच्या नियमात आणि अटीमध्ये बसल्या नसल्याचे अपात्र झालेले आहेत. म्हणजे ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली, तर जे पात्रता सरकारने ठेवलेलं होतं, त्या पात्रता निकषांमध्ये तुम्ही बसल्या नाही. त्यानंतर छाननी दरम्यान ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आढळले किंवा त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, असे अर्ज बाद करण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या बहिणींचं इन्कम 2.5 लाखाच्या वरती आहे, त्यांना सरसकट सरकारने या ठिकाणी या योजनेमधून काय केलं आहे, वंचित केलेलं आहे. नियमानुसार आता दरवर्षी जून-जुलै महिन्याच्या विंडोमध्ये महिलांना पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने सांगितलं होतं जून महिन्यामध्ये. आता जुलै सुरू झालाय आणि अजूनही ई-के-वाय-सीचं नाव नाहीये. म्हणून त्या सरकारने लवकरात लवकर या बहिण्यांसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, जेणेकरून ज्या बहिणी आता वंचित राहिलेल्या आहेत, ई-के-वाय-सीमुळे त्यांना लाभ पुन्हा सुरू होतील आणि सरकारने खरंच याच्याकडे लक्ष द्यावे. कारण ई-के-वाय-सीमध्ये ज्या बहिणींनी केली नाही ना, त्यांना खरंच पैशाची गरज आहे. त्या श्रीमंत नाही आहेत, त्या गोरगरिबीण बहिणी आहेत. त्या बहिणींचं भलं व्हावं, सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर ही के-वाय-सी सुरू करावी. मला तरी असं वाटतं, की सरकारला अजून 2-3 महिने लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे नाही, ज्या अपात्र ठरल्या त्यांना. म्हणून सरकार ई-के-वाय-सीला दिरंगाई दाखवत आहे, म्हणजे वेळ करत आहे. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता भेटणार का? येस लाडक्या बहिणींनो, भेटणार म्हणजे भेटणार 15 तारखेला, म्हणजे 15 तारखेपर्यंत. पेंडिंग लाभ ₹6,000 मिळणार का? मार्च, एप्रिल, मे, जून नाही. 4 महिन्याचे तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमचा लाभ बंद झालेला आहे. जून महिन्याचा हप्ता कुणाला मिळणार? ज्या बहिणीला लाडक्या बहिणींनो मेचा हप्ता भेटलेला आहे, त्यांचं डी ॲक्टिव्ह आहे. सोबतच त्यांचं अप्रूव्ह स्टेटस आहे कुठे ॲपमध्ये त्या बहिणींना. म्हणजे तुम्हाला ₹6,000 भेटणार नाही, म्हणजे तुम्हाला 4,500 भेटणार नाही आणि 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार नाही. फक्त आणि फक्त ₹1,500 तुमच्या अकाउंटला पाठवले जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या असेल, की कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे जमा होतील आणि किती होतील आणि कुणाला भेटतील. तर लाडक्या बहिणींनो थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री